मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पौर्णिमा आता रागिणीच्या रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर म्हणते की आई कॉंग्रॅच्युलेशन, कारण त्या भूमीला ना तुम्ही चांगलीच हुलकवणी दिलीत हां. तेव्हा रागिणी रागातच म्हणते, पण उपयोग काय झाला त्याचा? त्या दोघांमध्ये जो काही बनाव व्हायला पाहिजे होता तो तर झालाच नाही ना. मग आता पौर्णिमा म्हणते ती भूमी ना सेफगार्ड आहे, बरोबर दुसऱ्याला अडकवते आणि स्वतः नेहमी सेफ राहते. आता सुद्धा बघा ना, त्या मानसीला माझ्या पाठीमागे लावले, कारण ती मानसी ना माझ्या कुठल्याच धमक्यांना आता भीक घालत नाहीये. त्यावेळी आता रागिणी रागातच म्हणते, तू सुद्धा काही कमीची नाहीये, उगाचच तिला धमकावत जाऊ नकोस, जरा ना आता शांत राहा. मग आता पौर्णिमा म्हणते, आई तुमची ती लाडकी नर्स आहे ना, ती सतत मला पत्र पाठवून हैराण करतीये, समजलं? अहो तिने अजून एक पत्र पाठवलं आणि बरोबर ते मानसीने बघितलं आणि म्हणून मला तिला धमकी द्यावी लागली. तेव्हा रागिणी रागातच विचारते, पण काय म्हणणं काय आहे तिचं आता? मग आता आधीच्या पत्राचं उत्तर या कुरिअरवाल्याकडे पाठवा असं ती त्या पत्रातून म्हणाली होती. तेव्हा काय केलं काय तू मग, असं रागिणी विचारते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी काय करणार, जे काही करायचं ना आता ती तिचं करेल आणि मला नाही करणार, ती तुम्हालाच करेल, असं पौर्णिमा रागिणीच्या अंगावर सगळं ढकलून देते. तर दुसऱ्या दिवशी आता भूमी छान तयार होते. तर आकाश आता आंघोळ करून बाहेर येतो आणि विचारतो, काय ग भूमी, हे काय चाललंय आता? तेव्हा ती आता म्हणते की मॉर्निंग वॉकला चालले, तू सुद्धा चल ना माझ्याबरोबर. का परवाच्या त्या गार्डनमध्ये भूमी आता म्हणते, आकाश ऐकणार आहे, अमोली आणि ती बाईक क्षितिजाला घेऊनच येत असतील ना, त्यांची वेळ झाली आहे ना आता यायची तिथे गार्डनमध्ये, मग चल ना, मला क्षितिजाला बघायचंय, प्लीज प्लीज, असं म्हणून ती त्याला रिक्वेस्ट करते. तेव्हा आकाश म्हणतो, अगं भूमी, आपण असं रोज रोज नाही भेटू शकत, कारण चुकून जर अमोलीचं लक्ष गेलं आणि तिने जर बघितलं तर मग काय करायचं? आता ती क्षितिजाला घेऊन घराबाहेर पडते ना, ते सुद्धा अगदी बंद करेल, मग काय करायचं सांग बरं? त्यावेळी भूमी म्हणते, नाही कळणार आकाश तिला, तू चल ना प्लीज, तू माझ्यावर विश्वास ठेव, चल ना प्लीज, असं म्हणून ती फोर्स करू लागते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी आता जेवढं सुख मिळतंय तेवढं सुद्धा तुला गमवायचं आहे का भूमी? तेव्हा भूमी म्हणते, नाही रे आकाश, मला नाही गमवायचं आता काही, कारण तुला सांगू आकाश, मला बाळाचं सुख तर नाही मिळालं, कारण माझं मातृत्व हे नशिबाने हिरावून घेतलं. आता अमोलीच्या बाळावर करण्याचा मी प्रयत्न करतीये, तर तेही माझ्या नशिबात नाही, असं म्हणून आता भूमीला त्या गोष्टीचं खूप दुःख होतं. त्यावेळी ती इमोशनल होते. मग आकाश लगेचच तिला समजावू लागतो, भूमी अगं ते त्यांचं बाळ आहे की नाही, मग असे लिमिटेशन्स येणारच ना. तुला सांगू भूमी, आपलं बाळ नाही अगं ते, आणि परत दुसरा चान्स घ्यायला तुझी सुद्धा मनस्थिती नाही आहे की नाही आता, तेव्हा मग काय करायचं सांग बरं आता? त्यावेळी भूमी त्याचा हात घट्ट पकडवून ठेवते आणि म्हणते, तुला माहिती आहे आकाश, अरे मला असं वाटायचं ना, मी या जगातली सगळ्यात भाग्यवान मुलगी आहे, मला तुझ्यासारखा एवढा चांगला नवरा मिळाला, चांगलं सासर मिळालं आणि सोन्यासारखी मुलं होतील आपल्याला, आपलं आयुष्य अगदी परफेक्ट कंप्लीट होईल. पण नाही, हा नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आकाश. अरे नियती सगळ्यांना सगळंच देते असं नाही होत ना, अगदी काहीतरी कमतरता ठेवतेस ती आपल्या आयुष्यात, पण माझ्या नशिबात एवढी मोठी कमतरता काय रे आकाश? आपल्या भाग्याला आपलीच नजर लागते असं म्हणतात, असं झालं असेल का रे आपल्या बाबतीत? त्यावेळी आता तो तिचे अश्रू पुसतो आणि म्हणतो, झालं असेल कदाचित, पण ती दृष्टना आपली आपल्यालाच काढावी लागेल की नाही भूमी? तेव्हा भूमी विचारते, कशी काढायची मग आता ती दृष्ट? तेव्हा आकाश म्हणतो, आता ते मला सुद्धा माहीत नाही भूमी, पण त्या दिवशी तू मला म्हणाली होतीस ना की आपल्या मनासारखं जर का काही घडत नसेल तर ते देवाच्या मनासारखं होत असतं, मग देवाच्या मनात काय आहे ना याची आपण वाट बघूयात आणि नक्कीच काहीतरी चांगलं असेल त्याच्या मनात, असं आता आकाश हा भूमीकडे पाहून म्हणतो. त्यानंतर तो आता म्हणतो, चल ना आपण बागेमध्ये जाऊ वॉक करायला, अथर्व सुद्धा येतोय, तू सुद्धा चल आणि मानसीला सुद्धा बोलव. त्यावेळी भूमी म्हणते, नको तुम्ही जाऊन या. मग आता आकाश विचारतो, काय झालं, रागवली आहेस का भूमी? त्यावरती भूमी म्हणते, अरे आकाश तुझ्यावर का रागवेल मी, आणि तू म्हणतोस ना ते अगदी बरोबर आहे, पण काही गोष्टी पचायला वेळ लागतो ना, तू जा वॉकला. त्यावेळी आता आकाश विचारतो, नक्की ना? मग आता भूमी हो असं म्हणते. मग आता तो जाता जाता यायचं असेल तर ये असं म्हणतो आणि मग तेथून जातो. तेवढ्यातच आता आकाश तिथून गेल्यानंतर गायकवाड सरांचा फोन तिच्या मोबाईलवर येतो. तेव्हा ती आता विचार करते, बापरे गायकवाड सरांचा फोन इतक्या सकाळी सकाळी. तेव्हा ती गुड मॉर्निंग सर असं कॉल रिसीव करतच म्हणते. तेव्हा गायकवाड सरसुद्धा गुड मॉर्निंग असं म्हणतात आणि तुमच्या बाळाच्या बाबतीत नेमकं महत्त्वाचं काय घडलं होतं या बाबतीत एक खूप महत्त्वाचा ब्रेक थ्रू मिळाल्याचं गायकवाड सर सांगतात.
तेव्हा भूमी आता विचारते काय? मग आता हो, आज दुपारी तुम्ही हॉस्पिटलमध्ये या, मग तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील असं आता गायकवाड सर सांगतात. तेव्हा भूमी आता खुश होत म्हणते हो नक्की येते मी, थँक्यू हा सर, असं म्हणून ती फोन ठेवते. त्यावेळी आता भूमी फोन ठेवल्यानंतर लगेचच मनात विचार करते की बाळाचं सुख तर मला नाही मिळालं, परंतु माझ्या बाळाच्या बाबतीत नक्की काय काय घडलं याचा मला अंदाज तर लागेल आणि हे तरी समजेल आता नक्की खरा सूत्रधार कोण आहे, माझ्या बाळाच्या बाबतीत काय घडलं हे मला निदान आज समजेल, असं म्हणून भूमी आता वेगळीच आशा मनात ठेवते. तर दुसरीकडे यशपाल हा आता रूममध्ये बसलेला असतो आणि मोबाईलवर गेम खेळत असतो. तेवढ्यातच आता रागिनी तेथे चहाचा कप त्याच्यासाठी घेऊन येते. मग आता त्याला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. तेव्हा तो आता विचारतो हे काय अहो रागिनी मॅडम, आज साक्षात तुम्ही माझ्यासाठी चहा घेऊन आलात, धन्यवाद हा, असं म्हणून तो आता लगेचच बसा बसा ना, आपलं घर आहे बसा, असं म्हणून तो तिला बेडवर बसायला सांगतो. तेव्हा तो आता चहाचा लगेचच कप तोंडाला लावत चहा पितो आणि म्हणतो की अरे वा वा, आलं टाकलंय वाटतं चहामध्ये. त्यानंतर रागिनी म्हणते मला ना जरा तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा यशपाल लगेचच पैशांबद्दल विचारत सोय झाली का असं म्हणतो. तेव्हा ती आता म्हणते काय रातोरात पैशांची सोय व्हायला काय झाड लावले का अंगणामध्ये पैशांचं, नाग बसवलाय तिकडे खजिन्यावर. तेव्हा यशपाल रागिनीचं भरपूर कौतुक करतो आणि म्हणतो अहो रागिनी मॅडम, तुम्ही ना किमयागार आहात, अहो एक फोन फिरवून तुम्ही कुठलीही सूत्र अशी हलवू शकता. तेव्हा रागिनी म्हणते नाही तसं काहीही झालेलं नाही, पण तुला सांगू का यशपाल, तू काल रात्री जे काही बोललास ना त्याचा मी खूप म्हणजे खूप विचार केला. तू जे म्हणतोस ना एकाच वेळी मोठा हात मारण्याची कल्पना मला नाही सुचत रे, आणि म्हणून म्हटलं तुझ्या डोक्यात काही आहे का तेच विचारायला मी आले. तेव्हा यशपाल आता म्हणतो की नाही ना हो, अजूनही माझ्या डोक्यात तशी कोणतीही कल्पना आलेली नाही आहे. त्यानंतर आता यशपाल लगेचच विचारतो रागिनीताई, मला काय म्हणायचं आहे, तुम्ही ही सर्व जी प्रॉपर्टी आहे ना ती तुमच्या नावावर करून का घेत नाही आकाशकडून, किंवा त्या आकाशला फसवून. त्यावेळी आता लगेचच रागिनी म्हणते यशपाल, अरे तुला असं वाटतंय का हे सगळे प्रयत्न मी केले नसतील, अरे हे सगळे प्रयत्न आहेत ना ते मी खूपदा केले आहेत, पण ना सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे ती भूमी आहे, तिला संपवण्याचा ना मी खूप प्रयत्न केला, पण दरवेळी मी त्यात अपयशी ठरले, यश काही आलं नाही. आणि आता सध्या तरी प्रॉपर्टी वगैरे असं नावावर करून घेणं एवढं सोपं नाही आहे, आणि अशी प्रॉपर्टी नावावर करून घेण्याची ते पण असं फसवून वगैरे त्याची रिस्क मी तर नाही घेऊ शकत ना. ती रिस्क आता कशी घ्यायची. त्याचबरोबर आकाशने नवीन व्हीलसुद्धा बनवला आहे आणि त्यामध्ये काही वेगळे क्लॉजेस टाकले असतील, काय बदल केले आहेत ते तर मला अजूनपर्यंत काही माहीत नाही आहे, असं आता रागिनी यशपालला सांगत असते. त्यावेळी आता यशपाल म्हणतो पण आता साक्षात यश आलंय तुमच्या हातात, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होणार, पण त्या अगोदर आकाशने काही नवीन ते क्लॉजेस वगैरे करून ठेवले आहेत का ते बघून घ्या जरा. मग त्यानंतर आता लगेचच त्याला आळस येऊ लागतो, तो जांभया देतो आणि म्हणतो ॲक्च्युली काल काय झालं, मी घेतली होती पण ती उतरली, परंतु हँगओव्हर काही अजून जात नाही, असं म्हणून तो सारखा सारखा आळस देतो आणि म्हणतो झोपच येते मला खूप, चहाने ना झोप अशी उडायला हवी होती, परंतु नाही ना, असं म्हणून तो असा निश्चितच तेथे जागेवर पडतो. तर रागिनीचा हा सगळा काही प्लॅन असतो, चहामधून तिने त्याला ते औषध दिलेलं असतं. तेव्हा आता लगेचच रागिनी हसते आणि म्हणते मूर्खा, पण तू म्हणतोस ना तशी आहेच मी अगदी किमयागार, आता तुझ्या चहामध्ये मी गुंगीचं औषध टाकलं होतं, माझाही नाईलाज होता आणि हे करण्यावाचून माझ्याकडे दुसरा कोणत्याही पर्यायच नव्हता, सध्या तरी तुला थोपवून धरण्यासाठी हा एकच मार्ग माझ्याकडे होता. त्यानंतर ती त्याच्याकडे पाहून अशी हसत असते. तेव्हा लगेचच त्याचा मोबाईल हातात घेत म्हणते थाट बघा तरी माणसाचा, साहेबच झाला जसा काय, 20 लाख घेतले तर एवढा भारी मोबाईल वापरतो. त्यानंतर आता लगेचच ती म्हणते आता याच्या गॅलरीत जाते आणि तो व्हिडिओ लगेचच डिलीट करते. मग आता रागिनी तो व्हिडिओ खूप वेळ शोधत असते, ज्या व्हिडिओमुळे यशपाल हा नेहमी तिच्याकडून पैशांची मागणी करत असतो आणि पैसे उकळत असतो. तर आता तो व्हिडिओ सापडतो. तेव्हा रागिनी खूपच खुश होते आणि तो व्हिडिओ लगेचच डिलीट करते.
मग आता ती म्हणते की हा व्हिडिओ रिसायकल बिनमधून सुद्धा आता उडवावा लागेल, अगोदर डिलीट करावा लागेल असं म्हणून ती रिसायकल बिनमध्ये जाते आणि तो व्हिडिओ तेथून सुद्धा डिलीट करते, जेणेकरून तो व्हिडिओ कुठेच सेव्ह राहणार नाही या विचाराने. रागिनीचा हा प्लॅन तर आता सक्सेस होतो. तेव्हा ती आता खूपच खुश होते आणि म्हणते की झाला, माझा प्लॅन सक्सेस झाला असं म्हणून त्याच्याजवळ ती मोबाईल फेकते आणि म्हणते, ए करणार रे आता मला ब्लॅकमेल कर. व्हिडिओमुळे तू मला सारखा ब्लॅकमेल करत होता ना, आता काय हिंमत आहे तुझी मला ब्लॅकमेल करण्याची असं म्हणून ती मोठ्यानेच हसते. त्यानंतर आता ती तेथून उठते आणि मोकळा श्वास घेत म्हणते की बापरे, आत्ता कुठे जरा बरं वाटतंय, याचं ब्लॅकमेलिंग संपलं, हा काटा तर दूर केला. आता त्या नर्सच्या बाबतीत सुद्धा काहीतरी करायला हवं, तिचा काटासुद्धा दूर करायला हवा असं रागिनी मनात विचार करते. तिचं तोंड कसं गप्प करायचं याचाही विचार करते. तर दुसरीकडे दुपारी आता भूमी आणि गायकवाड सर हे एकमेकांना भेटतात. दोघेही गाडीतून खाली उतरतात. तर गायकवाड सर म्हणतात, मी मॅडम ज्या दिवशी तुमची डिलेवरी झाली त्या दिवशीचं कॉरिडॉरियरचं CCTV फुटेज आपल्या हाती लागले. मग आता ते दोघेही लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊ लागतात. मग आता भूमी गायकवाड सरांना सांगत असते, डिलेवरीच्या वेळी माझ्या बाळाच्या बाबतीत बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या. आता हा CCTV फुटेज आपल्याला मिळाल्यानंतर खूप काही गोष्टींना सर क्लिअर होतील. तर आता रागिनी नेमकी तेथे काउंटरजवळ असते आणि डॉक्टर तिला सजेशन करत असतात. त्यावेळी आता रागिनी हे सगळं बोलणं ऐकते. तेव्हा आता तिला धक्का बसतो. ती आता मनातच विचार करू लागते, बापरे, म्हणजे ही भूमी आता CCTV फुटेज चेक करायला आली की काय. मग तिच्या अंगाचं पाणी होतं, तिला घाम फुटतो. तर आता त्या नर्स म्हणत असतात की अहो मॅडम, तुम्ही 15 दिवस असं लेट का आला चेकिंगसाठी, असं रेग्युलर येत जा की. तेव्हा रागिनी लगेचच तिच्या हातातून फाईल ओढून घेते आणि भूमीच्या पाठोपाठ जायला निघते. तेव्हा ती नर्स ही रागिनीकडे आश्चर्याने पाहते. तर इकडे रागिनी आता लगेचच कॉरिडॉरमध्ये येते आणि म्हणते, भूमीने CCTV फुटेज पाहण्याच्या आत मला कंट्रोल रूममध्ये जावंच लागेल, काहीही झालं तरी आता मी कंट्रोल रूममध्ये जाणारच असा रागिनी मनाशी निर्धार करते आणि तिकडे जायला लगेचच निघते. आता रागिनी साडीच्या पदराने आपला चेहरा लपवते आणि भूमी पाठोपाठ जायला निघते. इकडे भूमी आणि गायकवाड सर हे आता बोलतच चाललेले असतात. आता भूमी आणि गायकवाड सर पुढे तर त्यांच्या पाठोपाठ रागिनी असते. ती आता लवकर पोहोचण्यासाठी कंट्रोल रूममध्ये दुसऱ्या बाजूने जाते, परंतु भूमी आणि गायकवाड सर हे तिच्या समोरच उभे असतात. त्यामुळे ती पटकन जाता भिंतीच्या पाठीमागे लपते. गायकवाड सर आता काहीतरी एका वॉर्ड बॉयला विचारत असतात. मग तो वॉर्ड बॉय आता त्यांना ती आता सांगू लागतो. ते आता काहीही करून रागिनीला अगोदर कंट्रोल रूममध्ये भूमी आणि गायकवाड सरांच्या अगोदर पोहोचायचं असतं. मग ती नेहमीप्रमाणे आता काहीतरी चलाखी करण्याचं ठरवते. समोरूनच लॅबमधून आता एक वॉर्ड बॉय हा बाहेर येतो आणि त्याच्या हातात केमिकलची बॉटल असते. तेव्हा मुद्दामच रागिनी आता पुढे जाते आणि त्या केमिकलच्या बॉटलला आणि त्या माणसाला जोरातच असा धक्का मारते, जेणेकरून काय होतं, ते केमिकल सगळं काही सांडतं, त्याचबरोबर त्यातून खूप असा धूर येतो. मग तेथे सर्वजण एकत्र येतात. तेव्हा तो धूर असल्यामुळे कुणाला समजतच नाही की रागिनी तेथून सटकतीये. गायकवाड सरांना सुद्धा नाही आणि भूमीला सुद्धा नाही. मग रागिनी लगेचच तेथून पुढे जाते. तर गायकवाड सर तितक्यातच तेथे तर सर्वांनी बाजूला व्हा असं म्हणतात. मग आता कुणी पाहत तर नाही ना याची सगळी काही खात्री करून लगेचच रागिनी ही तेथून सटकते. तर गायकवाड सर सर्वांना सूचना करत असतात की अजिबात तिथे गर्दी करायची नाही. मग तिथे कुणीही जास्त गर्दी करत नाही. तर सर्वजण आता लगेचच तेथून जातात. गायकवाड सर म्हणतात, चला आपल्याला कंट्रोल रूममध्ये जायचं आहे. तेव्हा आता भूमी आणि गायकवाड सर लगेचच कंट्रोल रूममध्ये येतात. तेव्हा तेथे आल्यानंतर आता लगेचच तिथे जी 2 मुलं असतात ते सर्व सिस्टीमचं काम पाहत असतात. ते दोघेही लगेच आपापली ओळख सांगतात की मी अनिकेत घोलप आणि हा महेंद्र चौधरी, आणि मीच बोलवलं होतं तुम्हाला फोन करून. त्यानंतर आता मला CCTV फुटेज दाखवा असं गायकवाड सर अगोदर म्हणतात. मग आता ते लगेचच CCTV फुटेज दाखवू लागतात. त्यातला जो दुसरा महेंद्र असतो तो जरा घाबरतो. मग त्यावेळी आता हे फॉरवर्ड करा CCTV फुटेज आणि दुसरं दाखवा आम्हाला रात्रीचं जे CCTV फुटेज होतं ना ते या भूमी मॅडमच्या डिलिव्हरीचं, असं गायकवाड सर म्हणतात. मग आता
भूमी ते CCTV फुटेज अगदी टक लावूनच पाहत असते. तिला जाणून घ्यायचं असतं की नक्की माझ्या बाळाच्या बाबतीत काय घडलंय. तर आता ती खूपच त्यासाठी एक्साइट असते. त्यानंतर अनिकेत हा CCTV फुटेज दाखवू लागतो. तर रागिनी आता तेथे येते आणि दरवाजातून पाहू लागते. मग आता भूमी म्हणते, म्हणजे माझ्या बाळाच्या बाबतीत, असं म्हणून तिला धक्का बसतो. तेव्हा रागिणीला वाटतं की हिला CCTV फुटेज पाहता आलं की काय, म्हणून एका क्षणी ती घाबरते. त्यानंतर आता त्या CCTV फुटेजमध्ये सगळं काही करप्ट झालेलं असतं. जो डेटा असतो CCTV फुटेजचा तो सगळा करप्ट झाल्यामुळे आता भूमीला आणि गायकवाड सरांना काहीच दिसेनासं होतं. त्यामुळे त्या दोघांनाही धक्का बसतो. तर तो महेंद्र आता असतो ना, तो जरा घाबरतोच. त्यावेळी आता भूमी म्हणते, काय सगळं CCTV फुटेज करप्ट झालंच कसं? नेमकं माझ्या डिलेवरीच्या वेळेचं CCTV फुटेज, माझ्या बाळाचं काय झालं त्याला नक्की, हे मला माहीतच नाही. मग आता रागिणीचा हा प्लॅन सक्सेस झालेला असतो. तेव्हा रागिणी मात्र आता खूप मोठ्याने हसू लागते. मग आता तिला आठवू लागतं की कशाप्रकारे मी हा सगळा प्लॅन केला होता. म्हणजे जेव्हा भूमी आणि गायकवाड हे कंट्रोल रूममध्ये आता जायला निघाले, तेव्हाच नेमकं मी ती केमिकलची बॉटल फोडली होती आणि तिच्यामुळे सगळीकडे धूर झाला होता. त्यानंतर रागिणी आता लगेचच निशा नर्सला फोन करते. तेव्हा आता फोन रिसीव केल्याबरोबरच रागिणी म्हणते, हे बघ, मी तुला खूप महत्त्वाच्या कामासाठी फोन केला आहे. तेव्हा ती आता म्हणते, तसं राहू द्या, पण तुम्हीच मला फोन केला ना, हे बरं झालं. हे पहा, आपल्यातली सगळे वाद बाजूला ठेव आणि मला एक मदत कर. कारण भूमी आणि गायकवाड हे दोघेही आता भूमीच्या डिलिव्हरीच्या CCTV फुटेजबद्दल इथे चौकशी करायला आले आहेत. आणि जर त्यांना त्याबद्दल काही समजलं तर आपल्या दोघींना जेलमध्ये खडी फोडायला जावं लागेल. काहीतरी कर तू, मी बाकीचं नंतर बघते सगळं तुझं. त्यामुळे प्लीज आता माझी मदत कर. मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ते कोणत्याही क्षणी कंट्रोल रूममध्ये सुद्धा पोहोचू शकतात. त्यावेळी ती नर्स म्हणते की ठीक आहे, कंट्रोल रूममध्ये ना 2 ऑपरेटर आहेत, एक चौधरी आणि दुसरा घोलप. त्यातल्या एकाचा नंबर मी पाठवते, मग तुम्ही त्याला सांगा जेवढं CCTV फुटेज आहे ना तेवढं गायब कर किंवा तेवढं करप्ट कर, म्हणजे तुमची तो मदत करेल. माझं नाव सांगा त्याला. तेव्हा आता थँक्यू सो मच असं म्हणून रागिणी लगेचच आता चेक करते की त्या नर्सने नंबर पाठवले की नाही. तर त्या नर्सने आता बरोबर नंबर पाठवलेला असतो. त्यानंतर रागिणी आता लगेचच चौधरीला कॉल करते आणि त्याला सांगते की हे बघ, प्रीती नर्सकडून मी तुझा नंबर घेतलाय. प्रीती नर्सने सांगितल्याप्रमाणे आता तू एक काम करायचं, म्हणजे गायकवाड सर आणि भूमी हे दोघेही CCTV फुटेज पाहण्यासाठी येत आहेत आणि तुम्ही त्याचीच तयारी करतायत, माहिती आहे. मग आता तो म्हणतो, हो तेच करतोय आम्ही. त्यावेळी आता रागिणी पुढे सांगू लागते, हे बघ, एक काम करायचं, त्या रात्रीचं जे CCTV फुटेज आहे ना ते करप्ट करायचं किंवा डिलीट करायचं, काहीतरी करायचं. आणि या बदल्यामध्ये तू मागेल ना तेवढी रक्कम तुला देईल आणि 2 मिनिटात हे सगळं काही झालं पाहिजे. तेव्हा आता तो हो असं म्हणतो आणि मग नंतर फोन ठेवतो. तर आता फोन ठेवल्यानंतर इकडे रागिणी खूपच खुश होते, कारण ते CCTV फुटेज पूर्णपणे डिलीट होणार असतं. मग आता रागिणीला खूपच आनंद होतो आणि तिचं काम आता, तिचा प्लॅन हा यशस्वी होतो. तर आता रागिणी ही आतमध्ये डोकावून पाहते, तर भूमी आणि गायकवाड सर हे पुढे CCTV फुटेज पाहण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना काही ते दिसत नाही. म्हणून आता रागिणी खूप हसत असते. तर इकडे आता ते तिघेही जरा घाबरलेलेच असतात, कारण ते CCTV फुटेज रात्रीचं नेमकं कुठे गायब झालं हे कुणालाच माहीत नसतं. त्यानंतर आता बिचारी भूमी असं म्हणून रागिणी पुन्हा एकदा भूमीवर हसते. तर इकडे अनिकेत म्हणतो, जनरली असं कधीच होत नाही, असं CCTV फुटेज वगैरे करप्ट होत नाही किंवा डिलीट होत नाही. तेव्हा गायकवाड सर लगेचच अनिकेतची कॉलर पकडत त्याला विचारू लागतात की तुम्ही तर केलं नाही ना असं, म्हणजे तुम्हाला कोणी टीप दिली होती की काय, आम्ही इथे CCTV फुटेज वगैरे बघायला येणार होतो ते. तेव्हा अनिकेत म्हणतो, नाही, मी असं काहीही केलेलं नाही आणि आम्हाला कुणी टिप्ससुद्धा दिली नव्हती. तर महेंद्र असतो ना, तो जरा घाबरतो आणि त्याला घामच फुटतो. पुढे आता भूमीलाही प्रश्न पडतो, नक्की काय झालं. तेव्हा आता लगेचच अनिकेत म्हणतो, सर अहो असं असताना मला डिलीट करायचं असताना मी तुम्हाला बोलवलंच नसतं इकडे, आणि एका रात्रीचंच मी CCTV फुटेज तरी का गायब करेल.
अहो, आम्हाला जर असं माहीत असतं तर आठवड्याचं आम्ही फुटेज करप्ट केलं असतं ना. आम्हाला आत्ताच समजतंय की ते फुटेज करप्ट झालं आहे म्हणून. तेव्हा गायकवाड सर विचारतात, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? अगोदरच कुणी मुद्दाम हे CCTV फुटेज गायब करून ठेवलंय का? तेव्हा भूमी आता महेंद्रकडे पाहते आणि तिला जरा वेगळाच डाऊट येतो. कारण आता तिला असं वाटतं की याने तर हे CCTV फुटेज गायब नसेल केलं ना. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रागिनी आता चौधरीला गाडीत बसवते. मग आता नमस्कार सर चौधरी रागिनीला म्हणतो. तेव्हा ती म्हणते, चौधरी ना, माझ्या एका फोनवर तू माझं CCTV फुटेज गायब केलंस. खरंच खूप छान काम केलं तू ते. दुसरीकडे भूमी वैतागते आणि म्हणते, ती प्रीती नर्ससुद्धा गायब झाली, हे CCTV फुटेजसुद्धा गायब झाले सर. आणि रात्रीचं CCTV फुटेज गायब झालं याचा अर्थ असा होतो की कुणीतरी ना हे सगळं काही मुद्दाम केलंय आणि त्या फुटेजमध्ये असं काहीतरी होतं ना की जे आपल्याला माहीत नाहीये. याचा अर्थ माझ्या बाळाचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता. माझ्या बाळाच्या बाबतीत जे काही झालं ते असं नैसर्गिक नव्हतं, तो घातपात होता, असं ती गायकवाड सरांना सांगते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.